सायंकाळच्या मननचिंतनात एस ए चर्च नंदुरबार आपलं सहर्ष स्वागत करत आहे. मी रेव्हरंड विश्वास पाडवी यांना पुढे येण्याची विनंती करेन. विजय संगीत गीत नंबर 24, उपासना संगीत 334, प्रभू आम्ही दीनप्राणी तुझं पुढे नमितो, हे गीत आपण गाऊया. प्रभु आम्ही दीन प्राणी तुझ पुढे नमतो, तू पवित्र थोर ज्ञानी तुझ आता वंदितो. सदात्मा सायत्याचे मागतो, सदात्मा सायत्याचे मागतो. प्रिय येशू तव प्रीति नित्य राहो अंतरी. आचराया दया नीति नेया मार्गावरी. तव सेवा करू जगो तोमरी. तव सेवा करू जगो तोमरी. तुझ कैसे तोषवावे रोज आमा शिकवे. प्रतिदोषा निवारावे तुझ दिसे सर्वस्वी. शुद्ध राखी मोहातुनी सोडवी. शुद्ध राखी मोहातुनी सोडवी. खरे आम्ही नीच पापी तरी दया दाखवी. परी झालो अनुतापी करी क्षमा शांतवी. अंतकाळी स्वर्गलोकी पोचवी. अंतकाळी स्वर्गलोकी पोचवी. विश्वास पाडवी आपल्याला थांबण्याची विनंती करतो. दिवसभरासाठी उपकार स्तुतीची आपण प्रार्थना करावी व आजचं वचन मान्य रेव्हरंड जयेश पठारे पाळसाहेब यांच्याकडून येत असताना आपण प्रार्थना करावी. आमच्या स्वर्गीय जिवंत आणि थोर देव बापा, पुन्हा एक वार आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो, आभार मानतो, तुझी स्तुती करतो. येशू ख्रिस्तामध्ये तू आमचा प्रभू, तू आमचा मालक, आमचा चालक आणि आमच्या जीवनाचा वाटाड्या तू झालेला आहेस. आजच्या दिवसामध्ये प्रभुदेव बाप्पा, तुझी विपुल कृपा आम्हाला लाभलेली आहे. तुझं
वरून येणारं संरक्षण, तुझा पुरवठा, सर्व प्रकारच्या सैतानाच्या वाईट हमल्यांपासून आमचा बचाव, सर्व प्रकारचे अपघात, वाईट बातम्या या सर्वांपासून प्रभुदेव बाप्पा तू आमचं रक्षण केलेलं आहे. आणि प्रभू, दिवसभरात लागणारी शक्ती, सामर्थ्य, बुद्धी, ज्ञान आणि सर्व प्रकारचं चांगुलपण हे देखील प्रभू आम्हाला तुझ्यापासूनच मिळालेलं आहे. आणि म्हणून आम्ही मनापासून तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. पुन्हा एकदा प्रभू या सायंकाळी मंडळी म्हणून प्रभू तुझ्या वचनावर चिंतन मनन, तुझं नामस्मरण करत असताना प्रभुदेव बाप्पा, तुझं वचन प्रतिदिवशी आमच्यासाठी एक नवीन असं जीवन देणारं आहे, नवीन आम्हाला सामर्थ्य देणारं आहे. आणि प्रभू, ते पाळल्याने मोठी फलप्राप्ती होती असं तुझं वचन आम्हाला सांगतं. आणि म्हणून प्रभुदेव बाप्पा, हे वचन ऐकण्यासाठी लागणारे कान तू दे, स्वीकारणारं मन तू दे. आणि प्रभुदेव बाप्पा, तुझ्या दासाला तुझा स्पर्श कर आणि त्यांच्यापासून येणारं वचन आम्हा सर्वांसाठी पुन्हा एकदा आत्मा आणि जीवन असं होऊ दे. येशूच्या नावाने ही प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. धन्यवाद पाळक साहेब. मी आपणा सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मान्य रेव्हरंड जयेश पठारे पाळक साहेब आपलं स्वागत करीत आहे. कृपा करून आपण पुढे येऊन आज सायंकाळचं मनन आपण द्यावं. आज सायंकाळच्या मन्नामध्ये सर्वांना सलाम. आजच्या मन्नासाठी आपण जो शास्त्रभाग निवडलेला आहे, स्तोत्रसंहिता 101 आपण काढू. स्तोत्रसंहिता 101, 1 ते 8 वचन आहेत. दया व न्याय ह्याविषयी मी गाईन, हे परमेश्वरा मी तुझी स्तोत्रे गाईन. मी सुज्ञतेने सरळ मार्गाने चालेन. तू माझ्याजवळ केव्हा येशील? मी आपल्या घरी सरळ अंतःकरणाने वागेन. मी अनुचित गोष्ट आपल्या नेत्रांसमोर येऊ देणार नाही. अनाचाराचा मी तिरस्कार करीतो, तो मला बिलगणार नाही. हृदयाची कुटिलता मला सोडून जाईल. मी वाईटांशी परिचय ठेवणार नाही. आपल्या शेजाऱ्याची गुप्तपणे चहाडी करणाऱ्याचा मी विध्वंस करीन. जो कुरेबाज व गर्विष्ठ मनाचा आहे त्याची मी गय करणार नाही. देशातील विश्वासू जन माझ्याजवळ राहावे म्हणून माझी त्यांच्यावर नजर असते. सात्विक मार्गाने चालणारा माझा सेवक होईल. कपट करणाऱ्याला माझ्या घरात थारा मिळणार नाही. असत्य बोलणारा माझ्या दृष्टीपुढे टिकणार नाही. देशातल्या सर्व दुर्जनांचा मी रोज सकाळी विध्वंस करीत जाईन. म्हणजे परमेश्वराच्या नगरातून दुष्टाई करणाऱ्या सर्वांचा उच्छेद होईल. अजून एक वचन मी वाचतो. स्तोत्रसंहिता 119 आणि 62. स्तोत्रसंहिता 119 आणि 62. तुझ्या न्याय्य निर्णयांबद्दल तुझे उपकार स्मरण करावास मी मध्यरात्री उठतो. दावीद राजाने हे रचलेलं हे स्तोत्र, या स्तोत्राचं हेडिंग आहे, मथळा आहे, नीतीने वागण्याची प्रतिज्ञा. आपल्याला या पवित्र शास्त्र बायबलमध्ये जे गीतांची पुस्तकं किंवा स्तोत्र रचले गेलेले आहेत, अनेक लेखकांनी, अनेक कवींनी, आणि त्यामध्ये दावीद राजा हा जरी राजा होता तरी देवावर त्याची फार श्रद्धा होती. देवावर त्याचं फार प्रेम होतं आणि म्हणून देवाचं गुणगान करणं त्याने आयुष्यभर सोडलं नाही. मग तो मेंढपाळ होता, मेंढरांच्या मागं असतानाही दशतंतू वाद्यावर असो, त्याला जे काही इन्स्ट्रुमेंट त्या काळामध्ये त्याच्याकडे होते ते वाजवून देवाची स्तुती तो करत होता. देवाचं स्तवन. मग तो मोठमोठ्या संकटामध्ये सापडला, मोठमोठ्या प्रसंगामध्ये तो अडकला. त्यावेळेस देवाचा धावा केला. देवाने त्याला आजारातून बरं केलं. आजारी पडल्यावर धावा केला, बरं झाला, आणि त्यावेळेस उपकार मानणं तो विसरला नाही. हा नीतिमान राजा, हा दावीद, ज्याचं सिंहासन परमेश्वराने कायमस्वरूपी ठेवलेलं आहे आणि त्याच्या वंशात, त्याच्या कुळामध्ये आपला प्रभू येशू ख्रिस्त याला पाठवलं.
दाविदाने देवासमोर अनेक प्रतिज्ञा केल्या आणि त्यापैकी या स्तोत्रामध्ये 101 स्तोत्रामध्ये त्याने ज्या महत्त्वाच्या बाबी सांगितलेल्या आहेत आज आपल्यासाठी देखील फार महत्त्वाच्या आहेत आणि आपण विश्वासणारे म्हणा, आपण प्रभूचे दास म्हणा, प्रभूच्या सेवा कार्यामध्ये जे घडून गेलेले आहोत ते आम्हाला देखील या पद्धतीने काही गोष्टी धडा घेणं, बोध घेणं फार आवश्यक आहेत. आणि म्हणून या स्तोत्र 101 मध्ये नीतीने वागण्याची प्रतिज्ञा, आता त्याचं मतळा किंवा हेडिंगच आहे. आणि नीतीने वागण्यासाठी हा दावीद राजा देवासमोर असं म्हटलं की प्रतिज्ञा करतो. आणि ह्या प्रतिज्ञेमध्ये दावीद राजा ज्या ज्या गोष्टी सांगत आहे आणि तो त्याबद्दल म्हणतो की मी ह्या गोष्टी निश्चय करणार आहे, मी त्या पाळील, मी त्यावर भर देईल. याचा अर्थ मी ह्या गोष्टी कदापि टळू देणार नाहीत. जी प्रतिज्ञा मी केलेली आहे, आपल्याला माहीत आहे की राजा एखादी प्रतिज्ञा करतो तर ती पूर्ण करतो, आपला शब्द पाळतो. दाविदाने आपल्या जीवनात केलेल्या ह्या प्रतिज्ञा ज्या असं म्हटलं की त्याने सर्वात प्रथमतः दया व न्याय ह्याविषयी गाईन, हे परमेश्वरा मी तुझी स्तोत्रे गाईन. दया व न्याय ह्याविषयी मी गाईन, हे परमेश्वरा मी तुझे स्तोत्रे गाईन. म्हणजे गाण्याबद्दल, देवाच्या दयेबद्दल, देवाच्या न्यायत्वाबद्दल आणि गीत गाऊन स्तुती करणं, स्तोत्रे गाणं, हे दावीद राजा ती प्रतिज्ञा करत आहे. आणि त्या प्रतिज्ञेमध्ये असं म्हटलं की स्तोत्र 119-62 आपण वाचलो, त्यामध्ये तुझ्या न्यायी निर्णयाबद्दल तुझे उपकार स्मरण कराव्यास मी मध्यरात्री उठतो. म्हणजे ह्या देवाच्या न्यायाबद्दल, देवाच्या दयेबद्दल तो गीत गाऊन सुरावर असं म्हटलं की गीत गातो, स्तोत्र गातो, देवाला धन्यवाद देतो. एवढंच नव्हे तर रात्री, मध्यरात्री त्याला ती जाणीव होते, त्याची आठवण येते आणि परमेश्वराचे उपकार स्मरण कराव्यास मध्यरात्री देखील. याचा अर्थ हा दावीद राजा हा किती कटिबद्ध आहे आणि त्याने केलेल्या प्रतिज्ञेमध्ये देव किती दयाळू आहे, तो किती न्यायी आहे आणि त्याबद्दल तो गात असताना, त्याबद्दल तो स्तुती करत असताना, मग ती मध्यरात्र आहे, पहाट आहे, सकाळ आहे, जेव्हा जेव्हा त्याला जाग येईल. असं म्हटलं की आपल्याला फार मोठा एक आदर्श आपल्या डोळ्यासमोर दावीद राजा आहे. आपण जरी अनेक लोकांचे धडे घेतो, अनेक लोक आपल्याला सांगतात ते प्रार्थनामय जीवन जगणारे आहेत. आता पवित्र शास्त्र बायबलमध्ये एकच व्यक्ती होऊन गेला, त्याचे गुडघे उंटाच्या गुडघ्यांसारखे, त्याचे घट्टे, त्या गुडघ्यांना घट्टे पडलेले होते, याकोबात. नंतरच्या काळामध्ये म्हणजे या शतकामध्ये एक होऊन गेला आणि त्यांचं नाव होतं ब्रदर भक्तसिंग छाबरा. आणि डॉक्टर शेलांडर साहेबांनी सांगितलं, मी त्यांच्या सहवासात काही दिवस घालवले आणि मी फार खजेल झालो, लाजलो की इतका प्रार्थनाशील व्यक्ती की ज्याचे सतत गुडघे म्हणजे प्रार्थनेसाठी टेकलेले आहेत आणि ज्या जागेवर तो प्रार्थना करतात त्या जागेला घट्टे पडलेले आहेत. आणि दावीद असं आपण त्याचं जीवनचरित्र जर वाचलं तर त्याने सतत म्हटलेलं आहे, मी पहाटेला जागे करील. पहाटे पण, मध्यरात्री म्हणा किंवा जेव्हा जेव्हा जाग येईल, प्रत्येक प्रहराला. हा बिझी इतका राजवाड्यामध्ये या सर्व प्रजेचा त्याला भार वाहत असताना प्रार्थनामय जीवन किती ह्या दाविदाचं आहे. मग स्तुती करणं तो विसरला नाही, देवाचे उपकार मानायचं, ते गीत गाणं, स्तोत्र गाणे आणि मग आपल्या प्रजेच्या आणि लोकांच्या हितासाठी, लोकांच्या कल्याणासाठी त्या देवाकडे तो प्रार्थनेने जात होता. स्वतः दाविदाने ही प्रतिज्ञा नीतीने वागण्याची, म्हणजे स्वतः देवासमोर नीतिमान होण्यासाठी त्याने प्रतिज्ञा केली. त्याला माहीत आहे की माझ्या हातून फार मोठमोठे अपराध झाले, त्याने कबूल केली देवासमोर. देवाने त्याबद्दल त्याला क्षमा केली. देवाला तो प्रार्थना करतो, हे देवा माझ्या तरुणपणातले पातके तू आठवू नको. म्हणजे दावीद मनुष्य होता
आणि मनुष्य असल्यामुळे त्याच्या हातून अनेक अपराध, आता त्याच्याकडून अनेक रक्तपात झाले आणि सगळ्या प्रकारचे पातकं, आणि तो देवासमोर कबूल करतो. नीतीने वागणं आणि त्याची प्रतिज्ञा करणं आणि तिचं पालन करण्यासाठी आयुष्यभर झटणं हे दावीद राजा देवासमोर सांगतो. उजाडण्यापूर्वी मी आरोळी मारतो, तसेच तुझ्या वचनाचे चिंतन करायला रात्रीच्या प्रत्येक प्रहरी माझे डोळे उघडे असतात. मध्यरात्री पण उठतो. प्रत्येक प्रहराला आपल्याला माहिती आहे की 2-2 तासानंतर प्रहर बदलतो किंवा 3-3 तास, पण दावीद प्रत्येक प्रहरी जागा आहे, त्याचे नेत्र सतत. याचा अर्थ ह्या दाविदाचं जीवन हे प्रार्थनामय जीवन आहे. आणि या प्रार्थनेमध्ये तो म्हणतो की मी आपल्या डोळ्यांवर झोप, आपल्या पापण्यांवर सुस्ती येऊ देणार नाही. इतकी दखल मी घेणार. आपल्याला जड होतं, उठणं जीवावर येतं एवढा गाढ झोपेतून, परंतु तो म्हणतो की मी ती सुस्ती येऊ देणार नाही. त्याचे नियंत्रण स्वतःच्या जीवनावर, आपल्या जीवनावर त्याचं नियंत्रण, सुख विलासावर, झोपेवर, एवढं त्याने आपलं कंट्रोल केलेलं आहे. आपलं दैनंदिन आणि आपलं ऐहिक जीवन बदलून टाकणारी ही प्रतिज्ञा आहे. आणि म्हणून असं म्हटलं की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला त्याच्याप्रमाणे जरी होता येणार नाही, तितकं होता येणार नाही, परंतु आपण प्रयत्न जर केला तर आपल्याला देखील आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, आपल्या ऐहिक जीवनामध्ये आपल्याला बदल देव आपल्या जीवनात आणल्याशिवाय राहणार नाही. ह्या प्रतिज्ञेमध्ये दाविदाने देवाला दिलेली कबुली काय आहे? मी असेच करीन. आणि प्रत्येक ह्या वचनामध्ये आपण वाचतो की मी असंच करल. आपणा सर्वांसाठी फार मोठा धडा आहे, अतिशय उत्तम. यामधून शिक्षण आहे की आपण आयुष्यभर देवाकडं मागण्या करत राहतो. देवा मला हे दे, मला ते कर, ते. आणि आपल्या प्रार्थना विनंत्या ह्या ज्या असतात, असं म्हटलं की रोजच्या ह्या नित्याच्या कदाचित परिपाठाप्रमाणे होऊन जातात. रोज पापांची क्षमा मागणं, परंतु आजपर्यंत आपल्या प्रार्थनेमध्ये केलेले पाप सोडून देण्याविषयी, तसंच देवाला न आवडणाऱ्या, देवापासून दूर नेणाऱ्या, देवाच्या आशीर्वादापासून आपल्याला अलिप्त करणाऱ्या ज्या आहेत, असं म्हटलं की त्या सहभागितेमधून आपल्याला देवाकडं वळण्यासाठी आपल्याला ह्या गोष्टीची फार आवश्यकता आहे. जी आपल्याला पापात पाडते ती सोडून देण्याची प्रतिज्ञा करणं. याचा अर्थ माझं आणि देवाचं नातं तुटू नये, मी देवाशी माझी मैत्री घट्ट करावी, म्हणून दाविदाची प्रतिज्ञा आहे. आणि आपल्यासाठी बोधपर आहे की आमच्या जीवनासाठी एक आदर्श, देवाच्या अधिक समीप नेणारी ही बाब आहे. म्हणून देवाच्या दयेविषयी, देवाच्या न्यायाविषयी गाण्याने, आराधना करण्याने, कबुली देण्याने, असं म्हटलं की दावीद हा सुनिश्चय करतो. प्रतिज्ञा दुसरं वचनामध्ये त्याने म्हटलं की मी सुज्ञतेने सरळ मार्गाने चालेल. सुज्ञतेने सरळ मार्गाने चालेल म्हणजे मी शहाणपणाने, समंजसपणाने, सत्याने, परमेश्वराच्या मार्गाने मी चालण्याचा निश्चय करतो. ही प्रतिज्ञा आहे दाविदाची. आज आपण जे प्रभूचे लोक आहोत, ते आम्हाला देखील या गोष्टीची आवश्यकता आहे. मग त्यामध्ये तो म्हणतो की मी घरी सरळ अंतकरणाने वागेन. स्वतःच्या घरामध्ये, त्याच्या कुटुंबामध्ये शुद्ध, पवित्र, निष्कपट, विश्वासूपणे वागण्याची ती प्रतिज्ञा आहे. घरामध्ये कोणत्या प्रकारची अशांतता न करता सर्वांशी प्रीतीने, आनंदाने वागण्यासाठी तो म्हणतो की मी घरामध्ये देखील सुज्ञतेने, सरळ मार्गाने चालेन. ह्या गोष्टी आपल्याला ह्या समजणं फार गरजेचं आहे. ज्याच्या घरामध्ये कलह, आपल्याला दाविदाच्या घरात किती भयानक, आणि बाप मुलगा एकमेकाविरुद्ध, आणि त्याच्यात अनेक प्रसंग उद्भवले. आणि दाविदाने विचार केला, घरामध्ये आम्हाला शांतता, आनंद हवा आहे, तर जो आहे घराचा प्रमुख, त्याला ह्या गोष्टी करणं फार गरजेचे आहेत. तिसरी
जे महत्त्वाची बाब आहे 3ऱ्या वचनामध्ये तो म्हणतो, मी अनुचित गोष्ट माझ्यासमोर येऊ देणार नाही. 3ऱ्या वचनात आपल्या नेत्रासमोर ही अनुचित गोष्ट येऊ देणार नाही. अनाचाराचा मी तिरस्कार करतो, तो मला बिलगणार देखील नाही. आज आपल्याला आजच्या काळामध्ये जर ही गोष्ट डोळ्यासमोर, नेत्रासमोर ह्या अनुचित ज्या गोष्टी आहेत त्या पाहिलं तर हे पिक्चर, हे चित्र अतिशय भयानक आहे. त्या काळात तर कोणतं टी व्ही नाही, मोबाईल नाही किंवा कोणत्याही प्रकारचं हे इतकं, परंतु राजा असताना त्याला माहीत आहे की त्याच्या अयोग्य वागण्याने, त्याच्या पाहण्याने मोठा व्यभिचार झाला, पातक घडलेला आहे. आणि त्याचा परिणाम त्याच्या घरामध्ये किती मोठा देवाचा शाप आलेला आहे. त्याने देवासमोर एक प्रतिज्ञा केली की मी अनुचित गोष्ट माझ्यासमोर, माझ्या नेत्रासमोर येऊ देणार नाही. आपल्याला ह्या गोष्टी अतिशय गरजेच्या आहेत. आपल्या देहावर कंट्रोल करणं, आपल्या इंद्रियांवरती कंट्रोल करणं आणि देवासमोर. असं म्हटलं की पाहणं काही वाईट नाही, परंतु पाहण्याने पाप आलेला आहे. आणि म्हणून आपल्याला त्या हवेचं उदाहरण माहीत आहे की त्या सैतानाने तिला फक्त तो फळ पाहण्यासाठी लावलं की पहा किती मनोहर आहे दिसण्यात. आणि ते आकर्षण असं म्हटलं की पाहण्याने आपल्याला वाटतं की काही होणार नाही, परंतु नेत्राने, पाहण्याने देखील मनुष्य पाप करू शकतो. आता आपल्याला माहीत आहे की येशू ख्रिस्त आमचा गुरु, त्याने आपल्याला शिकवलेलं आहे की एखाद्या स्त्रीकडे आपण काम असण्याने पाहिलं तरी ते व्यभिचाराचं पाप आहे. हिंदू धर्मामध्ये किंवा त्या दोहे जे गातात भजन रूपाने, त्याच्यामध्ये म्हणतात की मन गया तो जाने दो, मत जाने दो शरीर. आमचा प्रभू म्हणतो नाही, शरीराने कृत्य केलं नाही, पण मनात जरी आले विचार तरी तितकं ते पाप मानलेलं आहे. आणि दावीद निश्चय करतो की, प्रतिज्ञा करतो की मी अनुचित गोष्ट माझ्या नेत्रासमोर येऊ देणार नाही. अनाचाराचा मी तिरस्कार करतो आणि तो अनाचार मला बिलगणार देखील नाही. अनाचार म्हणजे दुर्वर्तन, आणि त्याला तो म्हणतो माझ्याजवळ थारा नाही. हे दुर्वर्तन असं म्हटलं की वैयक्तिक जीवनाबद्दल देखील आपल्याला लागू करता येईल. आणि म्हणून असं म्हटलं की अयोग्य रीतीने, अनुचित प्रकारे अनाचाराचं जीवन, ते दुर्वर्तन आपलं होऊ नये. आणि म्हणून असं म्हटलं की आम्हाला ही गोष्ट फार आवश्यक आहे की त्या गोष्टीला आपल्या जवळ कोणत्याही प्रकारे थारा द्यायला नको. घार असं म्हणतात की पक्षी गिरट्या घालतात आकाशामध्ये इकडं तिकडं, आपण त्यांना मना करत नाही, पण ते कधी कधी आपल्या डोक्यावर बसले आणि बसून आपण त्यांना हकललं नाही तर ते घरटे करतील. घरटे केल्यानंतर आपल्याला ते सगळे विचार, असं म्हटलं की ह्या जगातले हे अनाचाराचे, दुराचाराचे, हे सगळ्या मोहपाशाचे, हे सगळ्या जगात फिरतात, भराऱ्या मारतात, पण आपण त्याच्यामध्ये तल्लीन होऊ नये. आपण त्या विचारांना घरटं करू देऊ नये, नाही तर आपण नाश पावणार. 4थ्या वचनामध्ये दावीद त्याची प्रतिज्ञा आहे, हृदयाची कुटिलता मला सोडून जाईल. म्हणजे परमेश्वरासमोर हे निश्चयपूर्वक तो प्रतिज्ञा करतो की मी वाईटाशी परिचय ठेवणार नाही. किती महत्त्वाच्या गोष्टी आहेत की आपण ह्या गोष्टीला कधी कधी गौण समजतो, परंतु हृदयाची कुटिलता, आणि हृदय सगळ्यात कपटी आहे, आम्हाला ह्या गोष्टी समजून घेणं फार गरजेचं आहे. आणि दाविदाने इतक्या बारीक सारी गोष्टींचा विचार करून देवासमोर त्यासाठी प्रतिज्ञा केलेली. तो म्हणतो माझ्या अंतकरणात कोणाविषयी राग, द्वेष, मत्सर, हेवा, कपट, कलह आणि अशुद्धतेची आवड, अविचार, दुष्ट मसलत अशा सर्व प्रकारची कुटिलता निघून जाईल. म्हणजे आपलं अंतकरण देवासमोर इतकं मोकळं उघडं ठेवणार की त्यामध्ये राग, द्वेष, हेवा, कपट, कलह, अशुद्ध विचार, कोणत्याही प्रकारच्या अविचाराला, दुष्ट मसलतीला थारा मिळणार नाही आणि ही कुटिलता निघून जाईल. याचा अर्थ अशा अशुद्ध गोष्टींशी तो परिचय ठेवणार नाही, ठेवू इच्छित नाही. 5व्या वचनामध्ये तो म्हणतो की आपल्या शेजाराची गुप्तपणे चहाडी करणार नाही.
आपल्या शेजाराची गुप्तपणे चाहडी करणाऱ्यांचा मी विध्वंस करीन. आणि ही फार महत्त्वाची बाब, हे पाप आहे. निंदा हे एक पाप आहे आणि असं करणाऱ्यांचाच तो विध्वंस करेन असं म्हणतो. जो गर्विष्ठ कुरेबाज आहे, मगरूळ बेपर्वाईने वागणाऱ्यांची तो दावीद म्हणतो मी गाय करणार नाही. हा राजा आहे आणि त्याला माहीत आहे की ह्या गोष्टी किती देवाच्या दृष्टीने वाईट आहेत. हे पातकं जे आहेत आपल्या अंतःकरणामध्ये लपलेले, आपलं सहज बोलून जातो, सहज या गोष्टी करून जातो, पण त्याच्यामुळे किती विपरीत परिणाम होतात. आणि म्हणून असं दावीद आपल्या प्रतिज्ञा म्हणतो की मी आपल्या शेजाऱ्याची गुप्तपणे चाहडी करणाऱ्यांचा विध्वंस करेन, नाश करेन. कुरेबाज गर्विष्ठ मनाचा आहे त्याची मी गाय करणार नाही. आता हे दावीद राजा आहे, त्याने स्वतःहून ते बाण घेऊन मारलं नाही, तलवारीने त्यांना छाटून मारलं नाही किंवा त्यांना हद्दपार केलं नाही. परंतु दावीदाजवळ एक मोठं हत्यार, एक शस्त्र होतं की तो प्रार्थना करायचा. की देवा, जे लोक ह्या प्रकारचे लोक आहेत त्यांना निंदा करणं पाप वाटत नाही, त्यांना चाहडी करणं पाप वाटत नाही. आणि असं काय त्यांचं मन गर्विष्ठ झालेलं आहे, कुरेबाज झालेलं आहे, अतिशय बेपर्वाईने ते वागत आहेत. आणि तो म्हणतो मी गाय करणार नाही. याच्यासमोर देवासमोर त्यांना आणणार, देवासमोर मी त्यांना ठेवणार. आणि आपल्याला माहीत आहे की आपल्याही प्रार्थनेमध्ये आपल्याला देवाने दिलेलं हे हत्यार आहे, शस्त्र आहे की आपण इतरांचा नाश करण्यासाठी त्यांच्यामध्ये हे येणारे जे विचार आहेत ते अयोग्य आहेत आणि ते दूर होण्यासाठी असं म्हटलं की दाविदाप्रमाणे आपल्याला देखील करणं गरजेचं आहे. कपट करणाऱ्याला माझ्या घरात थारा मिळणार नाही, असत्य बोलणारा माझ्या दृष्टीपुढे टिकणार नाही. आणि ह्या गोष्टी आपण विचार करत असताना कपट करणारा माझ्या घरात थारा मिळणार नाही म्हणजे विश्वासघातकी जे आहेत, जे दगलबाज आहे, तो म्हणतो की त्यांना घरात मी ठेवू इच्छित नाही. कारण कपट करणारा साऱ्या घराची नासाडी करतो. जसे सापाने हवेला ठकविले तसे आपल्या घरात कोणीही कपट करणारा नसावा, कारण तो आपला फायदा नव्हे तर नुकसान करणारा आहे. आणि म्हणून दाविदाला खोटेपणाची चीड आहे. त्याला माहीत आहे की देव सत्याचा आहे, असत्याचा नाही. आज आपण या प्रतिज्ञेमध्ये आपल्या डोळ्यासमोर ह्या गोष्टी ठेवत असताना, आम्ही ह्या स्वतःला लागूकरण करत असताना कधी कधी आपल्याला ह्या गोष्टी समजत नाहीत. परंतु दाविदाला माहीत आहे की ह्या कपट करणाऱ्यांचा त्याला अनुभव आलेला आहे आणि त्याला अनेकदा फसवण्यात आलेला आहे, विश्वासघात अनेकांनी केलेला आहे. आणि म्हणून असं म्हटलं की त्याला आपण जवळ थारा देणं हे योग्य नाही. प्रकटीकरण 22:15 आशांना स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही म्हणजे 22:15 लिहिलेलं आहे, कुत्रे, चेटकी, चारकर्मी, खून करणारे, मूर्तीपूजक, लवाडीची आवड धरणारे, लवाडी करणारे सर्व लोक बाहेर राहतील. म्हणून दावीद म्हणतो असत्य बोलणारा माझ्या दृष्टीसमोर टिकणार नाही. जर देवाच्या राज्यात आशांना प्रवेश नाही तर आपल्या घरात, आपल्या जीवनात आशांना थारा द्यायला नको. शेवटचं वचन 8 देशातल्या सर्व दुर्जनांचा मी रोज सकाळी विध्वंस करीत जाईन. रोज सकाळी मी आशांचा विध्वंस करत राहील. म्हणजे परमेश्वराच्या नगरातून दुष्टाई करणाऱ्यांचा उच्छेद होईल. देवाच्या नगरातून, देवाच्या घरातून अशा दुष्टाई करणाऱ्यांचा उच्छेद होईल, नायनाट होईल. आपण रोजच्या प्रार्थनेने या गोष्टी जर देवासमोर ठेवल्या तर आमची कधी निराशा होणार नाही. आणि देव ह्या गोष्टी, ह्या लोकांचा नायनाट करेल, उच्छेद करेल की जे दुर्जन आहेत. आता देशामध्ये म्हणा, समाजामध्ये, मंडळीमध्ये, आपल्या घरात पुष्कळदा या गोष्टी पाहायला मिळतात. आणि आशांचा नाश करणं दाविदाने सोडलं नाही. दावीद देशातल्या सर्व दुर्जनांचा मी रोज सकाळी विध्वंस करत जाईल. रोज सकाळी. आता किती मारणार तो? संपूर्ण देश संपून जाईल. परंतु आपल्याला प्रार्थनेच्या द्वारे रोज सकाळी या गोष्टी, जे दुर्वर्तन करणारे, जे दुर्जन आहेत
त्यांचा विध्वंस करण्यासाठी प्रार्थनेने आपल्याला त्याचा नायनाट करायचा आहे. आपल्याला माहिती की वैरी मनुष्य नाही, परंतु त्या मनुष्यामध्ये जो सैतान, जे अयोग्य विचार टाकणारा, ह्या गोष्टीला आपण नायनाट करणं म्हणजे रोज प्रार्थनेने या सकाळी बांधून टाकणं. आपलं युद्ध सैतानाशी आहे, आकाशातील दुरात्म्यांबरोबर आहे. आणि म्हणून आमच्या कुटुंबातून, आमच्या समाजातून, आमच्या देशातून सर्व दुर्जनांचा विध्वंस रोज करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आपण बांधणं त्याला. मागे आपण जशी मोहीम राबवली प्रार्थनेने या सैतानाच्या, या साम्राज्याला, असं म्हटलं की आता ही जरी आपल्याला शक्य नाही एकट्याला, आपण सांघिक रीतीने प्रार्थनेने देवाच्या समोर या गोष्टी ठेवल्या तर निश्चित देव कार्य करेल. आणि ते कार्य करण्यासाठी देवाने आम्हाला अधिकार दिलेला आहे, आम्हाला सामर्थ्य दिलेलं आहे येशूच्या नावाने. आणि येशूच्या नावामध्ये किती मोठा अधिकार आहे. पौल, आपल्याला माहिती आहे की पेत्र आणि याकोब त्या मंदिरात जात असताना आमच्याजवळ काही नाही, येशूचं नाव आहे आणि त्या नावाने आम्ही सांगतो की चालू लाग. किती मोठा त्या अधिकार दिलेला आहे. आणि येशूच्या नावातला अधिकार आपण वापरला पाहिजे. येशूच्या नावामध्ये असलेलं सामर्थ्य त्याचा आपण रोज अनुभव घेतला पाहिजे. आणि हा विध्वंस आपण केला तरच दुष्टाईचं निर्मूलन होईल. आणि तुम्हाला आणि मला एक प्रभूपासून ही दाविदाची प्रतिज्ञा असं म्हटलं की निश्चितच काहीतरी प्रेरणा देईल आणि त्या प्रेरणेमधून प्रभू आपल्या जीवनाला आशीर्वाद देईल. देवबाप करू आज सायंकाळच्या मन्नामध्ये आपणा सर्वांना आशीर्वाद देऊ. प्रियजन हो, अतिशय आनंद वाटतो ह्या पवित्र वचनासाठी. मी माननीय रेव्हरेंड जयेश पठारे पाळक साहेब आपलं मनपूर्वक आभार मानतो, परमेश्वर पित्याला धन्यवाद देतो. आणि खऱ्या रीतीने आम्ही ह्या सर्व गोष्टी जे दावीद राजाच्या जीवनाकडून शिकतो ते आमच्या जीवनाला लागू करण्यासाठी फारच उपयोगी असे आहे. पुन्हा एक वार आपल्या नित्य प्रार्थना आपण करूया. लवकरच आपण आपल्या काउन्सिलचा वार्षिक मेळावा घेणार आहोत. 65वा जो मेळावा आपला होणार आहे. वक्ते रेव्हरेंड बालचंद्र शेजुळे हे आपल्याकडे येणार आहेत. त्यांच्या येण्यासाठी, त्यांच्या सेवेसाठी आपण प्रार्थना करणार आहोत. सोबतच मंडळीत जे आजारी प्रियजन आहे त्यांच्यासाठी आपण नित्य प्रार्थना करीत आहोत. प्रभुदेव त्यांना आरोग्य देव. सोबतच आज आपण आनंद पाठक यांची आठवण करूया. प्रभुदेव त्यांना आरोग्य देव. प्रभुदेव आपली कृपा त्यांना पुरवो. सोबतच रैता अक्का आहे, जुलियाना अक्का आहेत, प्रभुदेव त्यांना आरोग्य देत आहे. त्यासाठी आभार मानूया. इयत्ता 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत, त्यांना प्रभू आपली कृपा पुरवो. 13 मार्च ते 15 मार्च आपला मंडळीचा वार्षिक मेळावा असणार आहे. सोबतच 13 एप्रिल ते 16 एप्रिल झावळ्याच्या रविवारपासून दुःख सहन सप्ताह आहे. 2 देवाचे प्रिय दास आपल्याकडे येतील. पास्टर राजू जयस्वाल नाशिक या ठिकाणाहून येतील आणि रेव्हरंड संजय सिंग हे पुणे या ठिकाणाहून आपल्यामध्ये उपस्थित असतील. सोबतच 17 एप्रिलला मंडळीतल्या विद्यार्थ्यांचा बाप्तिस्मा विधी होईल. होणारे बाप्तिस्मा वर्ग व होणारा जो बाप्तिस्मा विधी आहे देवबाप तो आशीर्वादित करो. त्यासाठी मेहनत करणारे व सेवा करणारे सर्व पाळक वर्ग प्रभुदेवबाप आपणाला त्याची कृपा, त्याचा अनुग्रह देव. मी आपल्या मंडळीचे सन्माननीय सचिव श्री पी डी लवणे यांना विनंती करणार आहे की आपण पुढे यावत. आपले नित्य प्रार्थनाविषयी घेऊन कृपा करून आपण प्रार्थना करावी. हे माझ्या पवित्र पवित्र सन्याधीश पवित्र परमेश्वरा, गौरवशाली पित्या, तुझ्या नावाला धन्यवाद असो, तुझी स्तुती असो की ह्या सायंकाळच्या वेळेस तुझ्या चरणाजवळ बसण्याला पवित्र परमेश्वरा तू आम्हाला संधी दिलीस, त्याबद्दल आम्ही खरोखर तुझ्या नावाला धन्यवाद देतो. सन्माननीय पाळक साहेबांकडनं पवित्र परमेश्वरा आम्हाला हे आज दाविदाचं प्रतिज्ञा शिकायला मिळालं. प्रभू आमच्या जीवनामध्ये पण आम्ही अशा प्रत्येक प्रकारची प्रतिज्ञा करावी की जेणेकडनं पवित्र परमेश्वरा तुला आनंद होईल आणि पवित्र परमेश्वरा इतरांना सुख मिळू शकेल. आमचं जीवन खरोखर तुझ्या इच्छेप्रमाणे असावं, तुझ्याप्रमाणे चालणारं असावं, तुला गौरव देणारं असावं, तुला महिमा देणारं असावं आणि पवित्र परमेश्वरा आम्ही तुझ्या वचनाप्रमाणेच चालणारे असावे म्हणून तू आम्हाला विशेष करून सहाय्य कर. पवित्र परमेश्वरा ज्या प्रतिज्ञा दाविदाने तुझ्यासमोर सादर केलेले आहे प्रभू,
आज आम्ही सुद्धा तोच सादर करतो तुझ्याजवळ. पवित्र परमेश्वरा, आमचं जीवन पवित्र परमेश्वरा एक तुला साजेसं, तुला गौरव देणारं आणि पवित्र परमेश्वरा तुझ्यामध्ये राहणारं आणि पवित्र परमेश्वरा प्रत्येक गोष्ट तुझ्या इच्छेप्रमाणे करणारं आमचं जीवन असू दे, ही तुझ्या मी आग्रहाची प्रार्थना करतो. आमचे जे बंधू आहेत, ते आजारी आहेत, त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. तुझी कृपादय त्यांच्या डोक्यावर ठेव, त्यांचं सहाय्य कर. रेवता हक्क आहे, त्याचप्रमाणे पवित्र गायकवाडबाई आहे, या सर्वांसाठी आम्ही प्रार्थना करतो. आणि जे जे आजारी आहेत पवित्र परमेश्वरा, त्या सर्वांसाठी आम्ही प्रार्थना करतो. त्यांना तू आपल्या बिछाऱ्यातनं उठव, त्यांना सुखी ठेव, निरोगी ठेव. गौरवशाली पिता, तू आमचा पवित्र प्रभू आहेस आणि पवित्र परमेश्वरा जे आजारी आहेत त्यांच्यावर तुझा विपुलतेचा आशीर्वाद पाठव. जे दुःखी आहेत, कष्टी आहेत आणि पवित्र परमेश्वरा ज्यांना खरोखर तुझ्या प्रार्थनेची गरज आहे, अशांसाठी आम्ही प्रार्थना करतो. देवा, तू त्यांचं सहाय्य कर, तुझी कृपा द्या, त्यांच्या डोक्यावर ठेव. पवित्र परमेश्वरा, ज्या परीक्षा चालू आहेत 12वीच्या आणि 10वीच्या, त्या सर्व लेकरांसाठी प्रार्थना करतो. त्यांच्याबरोबर राहा, त्यांचं सहाय्य कर. पवित्र वर्षभर 2 वर्षापासून पवित्र परमेश्वरा ते अभ्यास करत आहेत. पवित्र परमेश्वरा त्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी देऊ नकोस. तुझी कृपा आणि दया त्यांना विपुलतेने पुरीव. आणि पवित्र परमेश्वरा तो त्यांनी जो अभ्यास केला पवित्र परमेश्वरा, तो त्यांच्या लक्षात राहून पवित्र परमेश्वरा त्यांनी ते पेपरात उतरावं म्हणून देवा तू त्यांना विशेष करून सहाय्य कर, ही तुझ्या आम्ही आग्रहाची प्रार्थना करतो. पवित्र परमेश्वरा, नंदुरबार मंडळीचा वार्षिक मेळावा 13 मार्च ते 15 मार्चपर्यंत आहे. पवित्र परमेश्वरा, त्यावेळेस रेव्हरंट वक्ते म्हणून पवित्र बालचंद्र शेजुळे पुणे हे येणार आहेत. त्यांना तू सहाय्य कर, हा मेळा आशीर्वादित कर. आणि पवित्र परमेश्वरा, या मेळ्यात येणाऱ्या सगळ्यांनी पवित्र परमेश्वरा आध्यात्मिक मेजवानी घेऊन जावं म्हणून पवित्र परमेश्वरा त्यांना विशेष करून सहाय्य कर. त्यांचं येणं जाणं पवित्र परमेश्वरा तुझ्या गौरवासाठी होऊ दे. दिनांक 13 एप्रिल ते 16 एप्रिलपर्यंत, जवळच्या रविवारपासून ते दुःख सणाचा पूर्ण आठवड्यामध्ये राजू जयस्वाल नाशिक आणि रेव्हरंट संजय सिंग हे पुणे हे करणार आहेत पवित्र परमेश्वरा. आणि पवित्र परमेश्वरा, हे तुझं वचन सांगताना पवित्र परमेश्वरा दुःख सणाच्या दिवसामध्ये त्यांना पवित्र परमेश्वरा विशेष करून तुझा आशीर्वाद पुरेव. आमच्या मंडळीशी बोलत असताना आमच्या प्रत्येक मंडळीच्या सभासदांनी पवित्र परमेश्वरा त्या सहभाग घ्यावा. आणि पवित्र परमेश्वरा तुझं वचन, तुला झालेलं दुःख आणि पवित्र परमेश्वरा तू जे कष्ट आणि आमच्यासाठी जो त्याग केलेला आहे याची जाणीव आम्हा सर्वांना व्हावी म्हणून पवित्र परमेश्वरा दोन्ही वक्त्यांवर तुझं आशीर्वाद पाठव. त्यांचं जाणं येणं पवित्र परमेश्वरा तुझ्या कृपेत होऊ दे. ते अभ्यास करत आहेत पवित्र परमेश्वरा, त्यांच्या अभ्यासात तू सहाय्य कर. आणि या मंडळीला जो मानना देणार आहे पवित्र परमेश्वरा, त्या दोन्ही व्यक्तीकडनं आशीर्वादित मानना आम्हाला मिळू दे. आणि त्याप्रमाणे पवित्र परमेश्वरा आम्ही चालणूक आमची ठेवावी म्हणून तू आमचं विशेष करून सहाय्य कर. राखीच्या दिवसापासून पवित्र परमेश्वरा, बुधवारपासून पवित्र परमेश्वरा ज्या मीटिंग्स आमच्या चालू राहणार आहेत पवित्र परमेश्वरा आणि जे बोलणारे राहतील त्या सर्वांवर तुझं आशीर्वाद पाठव. पवित्र परमेश्वरा सर्व मीटिंग पवित्र परमेश्वरा आशीर्वादित होऊ दे. या 40 दिवसामध्ये पवित्र परमेश्वरा तू आमच्या अंतःकरणाशी बोल. तुझी कृपा दया आमच्या डोक्यावरती ठेव. आमच्या गुन्हेवा आम्हाला दाखवून दे. पवित्र परमेश्वरा, आम्हाला आमच्या जीवनात काही दुरुस्ती करायची असेल पवित्र परमेश्वरा आध्यात्मिक जीवनासाठी, त्या पण आम्ही करून घ्यावा म्हणून तू आम्हाला विशेष करून सहाय्य कर. पवित्र परमेश्वरा, आमच्या मुखातनं निघणारा कोणताही शब्द पवित्र परमेश्वरा कोणाचं मन दुखवणारा नसावा म्हणून पवित्र परमेश्वरा आम्ही तुझ्याजवळ प्रार्थना करतो. तू आमचं सहाय्य कर. आणि पवित्र परमेश्वरा, आजच्या प्रतिज्ञेप्रमाणे पवित्र परमेश्वरा आमचं मुख पवित्र परमेश्वरा तुझ्या इच्छेप्रमाणे चालावं म्हणून तू आम्हाला विशेष करून सहाय्य कर. जे बाप्तिस्मे होणार आहे त्या बाप्तिस्म्यावर तुझं आशीर्वाद पाठव. जे लेकरं बाप्तिस्मा घेणार आहे त्यांची आध्यात्मिक तयारी तू करून घे देवा. पवित्र परमेश्वरा, त्यांनी तुझ्यासमोर येताना पवित्र परमेश्वरा तुझा स्वीकार करत असताना पवित्र परमेश्वरा त्यांना विशेष करून सहाय्य कर. गंमत म्हणून तुझा स्वीकार त्यांनी करून येतं पवित्र परमेश्वरा खरोखर अंध करणारे
आयुष्यभर तुझा स्वीकार करावा आणि तुझ्यामध्ये राहावं, तुझ्या प्रीतीचा तुझ्या गौरवात राहावं म्हणून तू त्यांना विशेष करून सहाय्य कर. त्यांना शिक्षक म्हणून पवित्र शहरा डॉक्टर आमचे मुन्ना पाळक साहेब आहेत आणि त्याचप्रमाणे वळवी सर आहेत, त्यांच्यासाठी आम्ही विशेष करून प्रार्थना करतो. त्यांच्याबरोबर राहा, त्यांचं सहाय्य कर. आणि पाळक साहेबांना तू विशेष करून सहाय्य कर आणि डॉक्टर पाळक साहेबांनाही तू विशेष करून सहाय्य कर. लाडीन पाळकांना विशेष आशीर्वाद दे, ही तुझ्या मी आग्रहाची प्रार्थना करतो. ते इथल्या लेकरांना शिकवत असताना तुझं मार्गदर्शन त्यांना विपुलतेने तू आतापर्यंत करत आलेलं आहेस, इथून पुढे पण तर कर. आणि पवित्रपवित्रा तुझ्याकडनं येणारं मार्गदर्शन त्या लेकरांना पवित्रपवित्रा खरोखर आत्मसात त्यांनी करावं म्हणून देवा तुझी कृपा आणि दया त्या लेकरांवरती ठेव. त्यांच्या मनाची तयारी कर, कारण पवित्रपवित्रा वेगळ्या प्रकारचा निर्णय ते घेणार आहे म्हणून पवित्रपवित्रा त्यांच्या मनाची तू तयारी कर. त्यांचं अंतःकरण पवित्रपवित्रा तुझ्यामध्ये सामावून जाऊ दे असं कर. आणि पवित्रपवित्रा त्यांनी खऱ्या अंतःकरणाने उघड रीतीने पवित्रपवित्रा तुला गौरव देऊन पवित्रपवित्रा तुझा स्वीकार करावा म्हणून विशेष करून तू विशेष सहाय्य कर. आमच्या मंडळीचे अध्यक्ष आणि सर्व पाळकवर्ग या सर्वांसाठी आम्ही प्रार्थना करतो. तू त्यांचं विशेष करून सहाय्य कर. मोठी जबाबदारी त्यांच्यावरती आहे आणि जबाबदारी पेलत असताना पवित्रपवित्रा तुझं मार्गदर्शन फार महत्त्वाचं आहे आणि पवित्रपवित्रा तुझा पवित्र आशीर्वाद सुद्धा महत्त्वाचा आहे. तो त्यांना विपुलतेने पुरे देवा, ही त्याचं आम्ही आग्रहाची प्रार्थना करतो. आम्ही जे तुझ्यासाठी इथे आलेलो आहोत पवित्रपवित्रा तुझं वचन ऐकण्यासाठी, त्या आम्हा सर्वांवर तुझं विपुलशात पाठव. पवित्रपवित्रा आमच्या अंतःकरण पुढे तुझ्या पुढे पवित्रपवित्रा नम्र लीन व्हावेत. पवित्रपवित्रा आणि पवित्रपवित्रा त्या दाविदाच्या पवित्रतेप्रमाणे पवित्रपवित्रा आम्ही सतत पवित्रपवित्रा तुझ्या इच्छेप्रमाणे चालावं, तुझ्या वचनाप्रमाणे चालावं, तुला जे आवडतं तेच करावं आणि तुझ्या इच्छेच्या विरुद्ध आम्ही कोणती गोष्ट करू नये म्हणून तू आम्हाला विशेष करून सहाय्य कर. आमच्या जिभेला आणि ओठाला तू स्पर्श कर. तुझी कृपा आमच्या डोक्यावरती ठेव. या 40व्या दिवसामध्ये पवित्रपवित्रा विशेष आमच्या अंतःकरणाची तयारी करून घे. पवित्रपवित्रा आमच्या अंतःकरण लीन आणि नम्र होऊ दे आणि पवित्रपवित्रा ह्या तुझ्या वचनांच्या द्वारे पवित्रपवित्रा मिळणाऱ्या आध्यात्मिक अन्नाची पवित्रपवित्रा आम्ही सन्मानाने आमच्या अंतःकरणात त्या विराजमान करावं म्हणून पवित्रपवित्रा आमचं अंतःकरण स्वच्छ पवित्र निर्मळ असं कर. ही तुझ्याजवळ मी आग्रहाची प्रार्थना करतो. उरलेली वेळ सर्व तुझ्या हातात देतो आणि पवित्रपवित्रा तू आमचं सहाय्य कर. तुझी कृपा दे आमच्या डोक्यात ठेव. येशूच्या गोड आणि पवित्र नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. धन्यवाद. यावेळेला आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणू. प्रभूच्या प्रार्थनेनंतर रेव्हरंड जी एच पठारे पाळकसाहेब पुढे येतील, आशीर्वाद देतील आणि मग एक गीत गाऊ. उद्याच्या सूचना घेऊन आजचं मनन थांबूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे आणि जसे आम्ही आमचे ऋणास ऋण सोडितो तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हा सर्व वाईटापासून सोडू, कारण की राज्य सामर्थ्याने करो ही सर्व. आणि आता आपल्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती या मन्नामध्ये हजर असलेल्या प्रभूच्या दासांबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. पवित्र शांती सत्प्रीति शोभा सौंदर्य माझी या जीवनी येशू पवित्र तू शुद्ध माझ करे तुझे
उद्यासाठी सूचना. उद्या बुधवार, उद्या सकाळी आपला बायबल स्टडी असणार आहे. मान्य डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेब अध्ययनाचा तास घेतील. सकाळी 10 ते 11 ही वेळ असणार आहे. यहुदाचं पत्र आपण अध्ययन करणार आहोत. सर्वांना सलाम.